आणि राधिका, तुला आठवत असेल की आपल्याकडे आतापर्यंत 613 जवळपास तेच बाळ. तो प्रश्नच मी तुम्हाला विचारणार होते की आतापर्यंत हे जे काय सगळं साकारबद्दल तुम्ही सांगितलं, तर ही बाळं जी आली, तर आतापर्यंत किती बाळं आलीत आपल्याकडे आणि तुम्ही असं किती जणांना दत्तक विधान करून दिलेलं आहे, याचा काही आकडा आहे का आपल्याकडे? आतापर्यंत आपल्याकडे जसं यांनी सांगितलं तो आकडा आहेच आहे. आणि आतापर्यंत आपले 432 बाळांना आपण घर मिळवून दिलेलं आहे. बरं, जी फारच म्हणजे कौतुकास्पद बाब आहे की इतक्या छोट्या छोट्या बालकांना, अगदी तुम्ही म्हणता 0 to 6 इयर्स पर्यंतची, आणि त्यांना त्यांचं स्वतःचं हक्काचं घर तुम्ही देताय. आणि खऱ्या अर्थी मी जे मगाशी पण आणखीन एक म्हटलं, मला त्याच्यात सांगायचं राहिलं की बाळांसाठी आपण अजून काय करतो चाइल्ड केअर युनिटसाठी. तर आपल्याकडे एका बाळा, तू जसं म्हणालीस की एका बाळाभोवती म्हणजे 4 लोक घरी असतात. तर त्याला न कळत सगळं मिळत असतं. न कळत सगळं मिळत असतं म्हणजे 5 सेन्स आपले जे असतात ते वाढवण्यासाठी आपल्याला वेगळे कष्ट घरच्या बाळाला करावे लागत नाहीत. ते इथे आम्हाला ते करावं लागतं. त्यामुळे आमच्याकडे एक फिजिओथेरपिस्ट आम्ही ठेवलेली आहे. रोज आपल्याकडे एक डॉक्टरची व्हिजिट असते. ओके. ओके. आणखीन एक सांगते की कुपोषित बाळ असतात, आपण सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यात मग खूप मुलांना बोलता येत नसतं, मग तिथे आम्हाला स्पीच थेरपी द्यावी लागते. असं प्रत्येक बाळाचं जे काही वेगळं किंवा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण इथे सॉल्व्ह केला जातो आणि करतोच आपण. आणि आता हे जसं मी बोलले मागाशी की 0 ते 6 हा वयोगट आहे निश्चित केलेला. त्यामुळे असं होत नाही की प्रत्येक वेळेला अगदी फक्त तानीच बाळं आली. बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळ्या वयोगटाची सुद्धा बाळं येतात आणि मग त्या वयोगटाच्या पण गरजा भिन्न असतात. त्याच्यामुळे ती सगळी काळजी घ्यावी. म्हणजे काही कारणास्तव समजा ती दत्तकाला गेली नाही, शाळेच्या वयाची ती झाली, तर त्यांना शाळेत त्यांचं नाव टाकणं, शिक्षण त्यांना देणं, हा सुद्धा भाग सगळा. आणि आपल्याकडे हे माहितीये की आपल्याकडे म्हणजे व्यक्तिमत्वाचा पूर्ण बेस हे बालपणाची जे काही त्याला मिळतं ते एक फाउंडेशन आहे. खरंच आहे. आणि याचं भान मात्र आम्हा लोकांना सगळ्यांना आहे. त्या मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तिथे आपण एक टीचर ठेवलेली आहे. तिच्याकडून आपण सगळं मुलांसाठी गेम्स, ड्रॉइंग, गाणं, डान्स आणि आपल्या सर्वसामान्य मुलांच्या शाळेत आम्ही आपल्या तिथल्या मुलांना पाठवतो. त्यामुळे जितकं काही सगळं देता येईल तितकं सगळं देण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे मी आता हे सगळं इमॅजिन करते, कारण मी पण 2 मुलींची आई आहे. तर ते सगळं करत असताना मला माझ्या मुलींचं बालपण आठवायला लागलं की खरंच या किती टप्प्यातून आपण जात असतो आणि किती आपल्याला आव्हानं समोर आलेली असतात. आणि निलिमा, एवढंच नाही तर म्हणजे जसं आपण मुलांचं करतो तसं आपण स्टाफ साठी सुद्धा खूप करतो. बरोबर. म्हणजे त्यांच्या सहली जातात, त्यांचं चेकअप आपण 6-6 महिन्यांनी करून घेत असतो पूर्ण स्टाफचं. आपला सगळा मिळून स्टाफ जवळजवळ 35 जणांचा आहे. तर मग ते पण आपले एक, आणि ज्या आया आहेत त्यांचं सुद्धा निरोगी सगळं हे राहावं यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्नशील असता. हो, कारण त्यांच्यावर यांचं आरोग्य होतं. बरोबर आहे, अगदी. त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य सांभाळणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि प्रयत्न हाच आहे की म्हणून आम्ही नेहमी साकार परिवार म्हणतो. कारण बाळ येतं ते परिवारातच येतं आणि त्यामुळे त्याला कुटुंब सदृश्य वातावरणात त्याची पूर्ण वाढ विकास व्हावा याच्यासाठी सगळी सण साजरी केली जातात. आणि त्यांच्या लहान म्हणजे त्यांचे वाढदिवस साजरे केले जातात. त्यांना कुठे आता गॅदरिंग आहे तिथे जे काय आवश्यक असेल ते सगळं बघितलं जातं. असं म्हणजे कुटुंबातल्या एका सदस्याची जी काही गरज असते ते सगळं याच्यातनं संस्थेद्वारे आम्ही करत असतो. आता मला हे सगळं ऐकताना अजून एक प्रश्न असा एक विचारायचा आहे की मी असं ऐकलं की आता ह्या शिशूचाच विषय चालू आहे म्हणून की आलेल्या प्रत्येक बाळाचं एक नाव आहे. अर्थात आडनाव जे आहे ते आपण पालक आल्यानंतर त्या पालकांचं आडनाव त्याला लागणार आहे, पण हे नाव ठेवण्याचं जे प्रक्रिया जसं आपलं बारसं होतं, तर तुम्ही या बाळांची बारसं कशी करतात काय, मला हा उत्सुकता आहे. ऍक्च्युली बाळांची नाव तर मीच एक नाव आपलं रिपीट होऊ नये, कारण प्रत्येक बाळाची फाईल असते, म्हणजे त्याची फाईल आपल्याला सापडायला सोपी जावी. असं म्हणायला पाहिजे की तू 600 पेक्षा जास्त बाळांची आत्या झालेली आणि एवढी नाव छान पद्धतीने ठेवलेली.
तर फारच कौतुकास्पद तुमचं कार्य आहे. आता मला एक मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हे सगळी आव्हानं आपण बघतोय की कारण हे डेली जसं बाळ वाढवताना डेली काही ना काहीतरी एक चॅलेंज येत असतं, तसं तुमच्याकडे एका बाळाचं नाही तर तुम्हाला 20 बाळांचे चॅलेंजेस रोज सामोरं जायचं आहे. तर असं काही एखादी घटना किंवा हे की अशी काही घटना घडली आणि तुम्हाला जसं अवेअरनेस क्रिएट करतो तसं मी आता बऱ्याच वर्षांपासून साकारला जोडले गेल्यामुळे तर मला हे सुद्धा माहिती की तुम्ही दत्तक जाणीव सप्ताह तुमचा असतो, त्यामध्ये देखील तुम्ही अनेक उपक्रम घेत असता की जेणेकरून एक पब्लिक अवेअरनेस तिथे क्रिएट व्हावा. तर मी साकारमध्ये एंट्री करताना मला एक पाळणा दिसतो, क्रेडल दिसतं तिथे. तर त्याच्या मागे काय काही स्टोरी आहे का किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली पाळणा ही खरं तर केंद्र शासनाची योजना आहे. अच्छा. आणि त्याच्या मागचा उद्देश असा आहे की जसं आता मी सुरुवातीला बोलले की राईट टू सर्व्हायव्हल आहे, बरोबर. तसंच बाळाचा राईट टू प्रोटेक्शन हा सुद्धा अधिकार आहे, तो सुद्धा जोपासला गेला पाहिजे. आणि यासाठी म्हणून अनेकदा म्हणजे इतर जी पर्टिक्युलरली पाळणा ही योजना अशांसाठी आहे की जे आपल्या बाळाचा सांभाळ करू शकत नाही. बर. आणि म्हणून त्याचं जनजागृती पण आम्ही करत असतो, जेणेकरून ज्या आई वडिलांवर पालकांवर हा प्रसंग ओढवला आहे त्यांनी कुठेतरी बाळ सार्वजनिक ठिकाणी सोडून दिलेलं आहे. काही वेळेला अशा बातम्या येतात की झाडाझुडपात सापडलं बरोबर. किंवा एका सार्वजनिक ठिकाणी सापडलं. तर असं होऊ नये, कारण तसं झालं तर मग त्या बाळाचं आरोग्य धोक्यात येतं. करेक्ट आहे. म्हणून शासनाने असं सांगितलेलं आहे. आणि शिवाय जी आई सोडते त्यावेळेला तिला हे सुद्धा माहिती असतं की मी कोणाला दिसू नये, बरोबर. कारण आई आपल्या पोटच्या गोळ्याचा त्याग करते, म्हणजे तिच्यावर काहीतरी ओढवलेलं आहे. आणि म्हणून त्यात या योजनेमध्ये की ती आई जरी स्वतः पाळण्यात ठेवून गेली तरी तिचा पाठलाग होत नाही, तिच्यावर FIR होत नाही. उलट पक्षी तिची कॉन्फिडेन्शियलिटी, तिची गोपनीयता ही राखली जाते. बरोबर. आणि बाळ सुद्धा सुरक्षित राहतं आणि ते संस्थेच्या ताब्यात येतं आणि नंतर मग संस्था ही पूर्ण प्रक्रिया करते. तर म्हणजे मला असं या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायला आवडेल की आपण रोज उठून पेपरमध्ये वाचतो, कुठेतरी वाचतो की कुठेतरी बाळ आपल्या रेल्वे स्टेशनला सापडलं, कुठे एक सार्वजनिक ठिकाणी सापडलं. तर मग सार्वजनिक ठिकाणी जेव्हा सापडतं तेव्हा ते संस्थेपर्यंत येईपर्यंत बऱ्याच तासांचा कालावधी गेलेला असतो. त्या बाळाला इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये येण्याची सुद्धा कधी कधी संभावना होऊ शकते. तर असं काही घडू नये यासाठी एक पाळणा हा आपल्या साकार संस्थेच्या बाहेरच लावलेला आहे आणि तिथे लिहिलेलं आहे की आपलं बाळ तिथे ठेवा आणि सुरक्षित ठेवा आणि बेल वाजून जा, जेणेकरून अशी जी छोटी छोटी बाळ आहेत, तहानलेली बाळ आहेत, ती उपाशी न राहता, कुठली इमर्जन्सी न येता सेफली आपल्या साकारच्या परिवारामध्ये येऊ शकतात. तर आता मला या सध्या सगळी माहिती तर मिळतेच, पण मला एक असं लक्षात आलंय की साकार ही जी संस्था आहे ही फक्त चाइल्ड केअर युनिट चालवते किंवा अडॉप्शन प्रोसेस करते, तर असं न करता साकार ही संस्था सामाजिक भान सांभाळणारी संस्था आहे. म्हणजे हा जो अवेअरनेस आपण म्हणतोय हा शब्द हा अनेक माध्यमातून साकार करते. तर मला तुम्हाला विचारायचं आवडेल की असे काय काय उपक्रम साकारच्या माध्यमातून आपण राबवत आहोत? अगदी बरोबर आहे तुझा प्रश्न, कारण मी ते मांडणारच होते की आपण सुरुवातीपासून फक्त लहान बाळांचं दत्तक विधान आणि त्यांच्या गरजांची म्हणजे त्यांची सांभाळ, त्यांचं संगोपन हे बोलत होतो. त्याच्यामुळे साकार हे फक्त तेवढंच करत नाही, तर सुरुवातीचा जो काळ होता ज्या वेळेला बाळ येण्याची गती वाढत गेली आणि जसजशी बाळ संस्थेत येत गेली तसतसं त्याच्या एक अभ्यास सुद्धा आम्ही त्यावेळेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला. त्यात असं प्रकर्षाने जाणवलं की जवळपास म्हणजे हे 2000
ची ही घटना असेल की ज्या वेळेला 2000ची ज्या वेळेला आम्ही हा अभ्यास केला आणि त्यात असं जाणवलं की 99% जी काही बाळं आपल्याकडे येत आहेत ती कुमारी मातांची आहे. बरं. त्याच्यात त्यांना लैंगिक शिक्षणाचा अभाव आहे, त्याच्यामुळे ती येत आहेत आणि तारुण्याचं भान नसल्यामुळे ही बाळं सगळी येतात आहेत. बरोबर. आणि म्हणून आम्ही 2001 साली क्षितिज हा आमचा प्रकल्प सुरू केला, बरं. ज्याच्यामध्ये आम्ही कुमारवयीन मुला मुलींसाठी त्यांना आरोग्य शिक्षण, त्यांची स्व ओळख, मूल्य शिक्षण आणि लैंगिकता शिक्षण हे सगळं आम्ही देतो. बरं. हे जेव्हा आम्ही शाळांमध्ये करायला लागलो तेव्हा शाळेतल्या शिक्षकांना तर हे याची गरज आहे हे जाणवतच होतं. त्याचबरोबर मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं की अजून एक शाळेतला मोठा जो काही समस्या ज्याला आपण म्हणता येईल ती अशी आहे की मुलं शिक्षणासाठी येत आहेत, पण त्यांच्या इयत्तेच्या मानाने त्यांनी जे काही ग्रास्प करायला पाहिजे, त्यांचं प्रगती करायला पाहिजे तेवढी ती करू शकत नाही. ओके. म्हणजे त्याला पूर्णपणे अध्ययनक्षमता आहे असं लेबल नाही लावता येत, पण त्याच्यात त्यांच्या शिक्षणात काही अडथळा येतो आहे आणि अशी बरीचशी मुलं शाळांमध्ये आहे. तुम्ही त्यावर जर काम सुरू केलं तर हे फार बरं होईल. म्हणजे स्पेशल चाइल्ड म्हणता येईल का? हे स्पेशल चाइल्ड असं जरी नाही म्हटलं तरी आपण याला अप्रगत बालक, स्लो लर्नर. ओके ओके. हा. आणि ज्यांची शिक्षणातली गती कमी आहे. अच्छा. पण ही गती कमी असण्याचं वेगवेगळी कारणं त्याच्यात असेल. तर या आमचा लक्ष प्रकल्प हा त्यांनी म्हणजे या एका कारणास्तव, या निदर्शनास आलेल्या कारणास्तव त्याची निर्मिती झाली आणि तो प्रकल्प आम्ही सुरू केला आणि त्यात सुद्धा त्यांना एक उपचारात्मक शिक्षण, ज्याला रेमेडियल कोचिंग आपण म्हणतो, ते देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचं काम हे आमचं सुरू झालं. त्यानंतर असं लक्षात आलं की आता आपल्याकडे पर्यावरणाचा फार मोठा इश्यू आहे, खूपच मोठा. आणि ही जी छोटी पिढी सगळी आहे त्या पिढीला याचं ज्ञान देणं हे गरजेचं आहे. त्यांना सजग करणं गरजेचं आहे. जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत ते किती काटकसरीने वापरायचे आणि मुख्य म्हणजे एका रोपट्याला आपण कसं संवर्धन करायचं, आणि असं हे लक्षात आल्यापासून आम्ही अंकुर प्रकल्पाची निर्मिती केली. आणि त्यामध्ये सुरुवातीला आम्ही बीजारोपण करण्यापासून त्यांना ट्रेनिंग दिलं शाळांमध्ये, आणि नंतर रोप वाटून त्याचं संवर्धन कसं करायचं याच्याबद्दल सुद्धा आम्ही काम. बरोबर आहे. म्हणजे आपण बघतो लोक पावसाळा आला की वृक्षारोपण करायला लागतात, मग अगदी संस्था येऊन करतात. पण आपलं जसं आपण म्हणतो आपलं बाळ आपण सांभाळलं तसं त्या झाडाचं संगोपन करणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. आणि खूप छान हा प्रकल्प आहे. त्यामुळे त्याचं नावच आम्ही अंकुर असं ठेवलं आहे. आणि आता रिसेंट जो सुरू केला तो आमचा मंथन प्रकल्प. मुळात दत्तक ही प्रक्रिया ही 1-to-1 संवादाने आणि समुपदेशनाने ही होत होती. आता 2015 पासून म्हणजे ही सगळी प्रक्रिया गव्हर्न करणारी आपली जे केंद्र शासनाची कारा म्हणून जी आहे, सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी, त्यांच्या थ्रू ही पूर्ण प्रक्रिया गव्हर्न होत जाते. त्यांनी काही जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या गाईडलाईन्स प्रमाणेच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यात असं झालं आहे की एक फार विलंब लागतो आहे असं लक्षात आलं, आणि म्हणून आपण जर हे ऑनलाईन सुरू केलं तर याची गती वाढेल. याची गती नक्की वाढली, कारण संस्थेतलं बाळाचं वास्तव्य हे कमी होत गेलं, कर्टेल होत गेलं, आणि लवकरात लवकर ते कुटुंबामध्ये पोचायला लागलं. पण पालकांशी जो 1-to-1 संवाद होता, कारण ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे. म्हणजे पॅरेंट्स काउन्सिलिंग हे आहेच, पण अगदी म्हणजे त्यांच्या इन्क्वायरी पासून तर पूर्ण बाळ त्यांच्याकडे येण्यापर्यंत जो
जे एक रॅपोर्ट बिल्डिंग होतं आणि त्याच्यातून त्यांची पूर्ण प्रक्रिया होते दत्तक पालक म्हणून भूमिका वठवण्याची. तर तिथे काही अंतर निर्माण होतं आहे हे प्रकर्षाने जाणवलं. कारण ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला ते रजिस्ट्रेशन करतात तेव्हापासून तर बाळ त्यांच्या कुटुंबात येईपर्यंत जो काही कालावधी जातो त्यात त्यांची असलेली घालमेल आणि त्यात त्यांना उद्भवणारे असंख्य प्रश्न कोलाहल हे त्याचं निरसन वेळच्या वेळी जर नाही झालं तर मग एक निकोप असं पालकत्व परत त्या बाळाच्या वाट्याला येणार नाही हे सुद्धा आम्हाला जाणवलं. आणि म्हणून खरं तर आम्ही मंथन या प्रकल्पाची सुरुवात केली. हे 2रं वर्ष मंथनचं आहे आणि यात आमचा ज्यांनी दत्तक साठी नोंदणी केली आहे त्याच्यात तर त्या पालकांशी पण आमचा संवाद व्हावा. त्याचबरोबर ज्यांनी दत्तक घेतलेलं आहे त्यांच्याशी सुद्धा आम्ही हा संवाद करतोय. हे तर झालंच, पण मला असं एक मॅडमला एक सांगायचंय की मंथन हे जो शब्द तुम्ही आता केलेला आहे तर या मंथन प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती मला घ्यायला आवडेल. आणि आता ही जी आपण घेतली ही सगळी साकारची माहिती घेतली, साकार मध्ये चालणारे सगळे प्रोजेक्ट आणि ज्या लिगल प्रोसिजरनी हे जे सगळं कार्य चालतं म्हणजे कोर्टा थ्रू सगळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे या सगळ्या लिगल प्रोसिजर्स काय आहे, कसं हे होतात हे सुद्धा आपण एका पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत. पण आता मला उत्सुकता आहे की मंथन हे काय आहे आणि त्याची माहिती आपल्याला कशी मिळेल तर ती आपण घेणार आहोत पुढच्या पॉडकास्ट मध्ये. तर आज तुम्ही दोघी जणी वेळात वेळ काढून इथे आलाय आणि या सगळ्या गोष्टी आपण आज चर्चा केली. तर एक 30 वर्षापूर्वी जो काय काळ होता आणि आता कसा चालू आहे तेवढा मोठा प्रवास इथे बसल्या बसल्या माझाही घडलेला आहे असं मला सांगायला आवडेल. आणि तुमच्या दोघींचंही खूप मनापासून धन्यवाद. हे कार्य इतकं नोबेल आहे आणि हे इतकं सुंदर कार्य असं अखंड चालू राहो यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. कधी अनाहूत निष्ठुर मातापित्यांच्या बेपर्वाईनं वा कधी आयुष्यातील छळकपटानं आयुष्य कुठं सुरू झालं होतं पण आपलं म्हणणारं कुणी नव्हती मायेची सावली, नव्हता आसरा, होती एकटी आश्रय. मी जेव्हा नागपूरला MD करत होते तेव्हा आम्हाला रामटेकची व्हिजिट असायची प्रायमरी हेल्थ सेंटरची. आणि मग ते बसमधनं जाताना 1-2 असे तिथे अनाथ आश्रम होते आणि तिथे लहान मुलं मला नेहमी बाहेरच्या प्रांगणात खेळताना दिसायची. तर तो क्षण किंवा एक हार्डली 2-3 मिनटं त्या वास्तूवरनं बस जात असे पण ते 2-3 मिनटं सुद्धा मला सहन होत नव्हते. इतका माझा भावनिक कल्लोळ तिथे व्हायचा मनामध्ये. तर मला वाटतं कुठेतरी हे बीज तेव्हाच हे पेरले गेलं असावं. औरंगाबादचे इथले लाईक माइंडेड जे होते ज्यांना सामाजिक दायित्व काही देण्याची इच्छा आहे असे आम्ही एकत्र आलो आणि मग या संस्थेची सुरुवात साधारण 94 पासून आम्ही ही केली. आणि मग जेव्हा पहिलं बाळ साकारमध्ये आलं तेव्हा आमची इतकी भांबवलेली अवस्था होती की आता या बाळाचं करायचं काय, ठेवायचं कुठे. तेव्हा साकारची फक्त एक खोली होती आणि त्या खोलीत ना बाळाला सांभाळायला कोणी होतं ना काहीच आणि शिवाय पेरेंट्स सुद्धा अवेलेबल नव्हते. मग ते बाळ आम्ही फॉस्टर केअरमध्ये म्हणजे तात्पुरत्या संगोपनासाठी एक आम्ही असं दाम्पत्य घर शोधलं आणि त्यांच्याकडे ते बाळ आम्ही ठेवलं. आणि मग आमचा शोध असं बाळ दत्तक घेण्यासाठी कोणी योग्य दाम्पत्य मिळतं का हा शोध सुरू झाला. आमच्या सुदैवाने एक अतिशय चांगले प्राध्यापक असलेलं कपल आम्हाला मिळालं आणि एका बालकापासून सुरू झालेला हा कर्मयज्ञ अविरत चालू आहे. आज संस्थेला एका वेळी 20 बालकं सांभाळण्याची शासकीय परवानगी आहे. या बालकांची प्राथमिक गरज आहे मायेची, घराची, सहाऱ्याची. हे सारं एक संवेदनशील परिवारच देऊ शकतो आणि हे सारं आहे साकारमध्ये. साकार
अनाथांना सनाथ बनवणारी संस्था. कधी काळी आमचं हे स्वप्न होतं की आम्ही फक्त भारतात देशांतर्गत दत्तक विधानं करू शकायचो, पण आज आम्ही आमच्या कामानंतर सरकारने आम्हाला परदेशात दत्तक विधान करण्याची सुद्धा परवानगी दिलेली. 2 दशकांच्या वाटचालीत साकारनं सुमारे 350 निराधार बालकांचं दत्तकाद्वारे पुनर्वसन केलं आहे. त्यांना हक्काचं घर मिळवून दिलं आहे, मायेची नाती मिळवून दिली आहे. अलीकडेच शासनानं साकारला स्पेशलाइज्ड अडॉप्शन एजन्सी म्हणून मान्यता देऊन सन्मानित केलं आहे. We've been really impressed by the ambience, by the facilities, by the passion by which the people here are working. I think Sakar is very professional and very dedicated and passionate people who are into this noble thing of taking the child care and fostering and everything. या सर्व वाटचालीत साकारच्या नित्यनेमानं आणि आनंदानं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांचा अतुलनीय सहभाग आहे. आर्थिक दुर्बल स्लो लर्नर मुलांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साकारने लक्ष हा प्रकल्प सुरू केला आहे. क्षितिज या प्रोजेक्टद्वारे कुमारवयीन मुलामुलींसाठी कुटुंब जीवन शिक्षण या उपक्रमाद्वारे साकार 1.5 लाख मुलामुलींपर्यंत पोहोचले आहे. देश विदेशातील मान्यवरांनी संस्थेला भेट देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आहे. साकार परिवारासाठी बाळ आपल्या हक्काच्या घरी जात असताना दत्तक पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं आणि ही बाळं मोठी होताना बघणं हा अत्युच्च आनंदाचा क्षण असतो. तरीही अशी बाळं जन्माला येणं आणि निराधार अवस्थेत साकार संस्थेत दाखल होणं हे निश्चितच सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचं द्योतक आहे. अशा कारणांसाठी साकारसारख्या संस्थांची गरज न पडणं हा दिवस समाजासाठी निश्चितच चांगला ठरेल आणि म्हणूनच आमचं असं ठाम मत आहे की साकारच्या कामाची भरभराट होवो अशा शुभेच्छा आम्हाला कृपया नको.